in triangle ABC, angle A minus angle B 33 degree, angle B minus angle C 18 degree, then angle B equal to. काय करणार ह्या केस मध्ये सिद्धेश्वर? यस सर. बोला. काय करणार इथं? सर A minus B is equal to 33 आहे. मग A is equal to 33 plus B होते आणि C is equal to 18 plus B आणि परत अँगल सम प्रॉपर्टी यूज केली की A plus B plus C is equal to 180. तिथे व्हॅल्यू टाकायच्या. हा, ठीक आहे. असं केलं तरी चालतंय किंवा दुसरी पद्धत बघा. इथं मायनस बी आहे, हा प्लस बी आहे का? हा, हॅलो. अँगल ए मायनस अँगल बी प्लस अँगल बी मायनस अँगल सी म्हणजे 33 प्लस 18 येईल. म्हणजे अँगल ए प्लस सी किती झालं? सॉरी, अँगल ए मायनस सी किती झालं? हॅलो. $51. अँगल ए मायनस सी येते का इथं? ठीक आहे, ए प्लस झालं. ठीक आहे, क्षीरसागर. अँगल ए ची व्हॅल्यू काय आली रे? 33 प्लस अँगल बी येते. ठीक आहे. अँगल सी ची व्हॅल्यू काय येईल? अँगल सी अँगल बी प्लस 18 येईल का मायनस 18 येते? बरोबर का? हॅलो, त्या दोन वरून त्या आणि ह्या टर्म वरून, बरोबर का? मग आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस सी काय येतं? 180 डिग्री येतं ना. व्हॅल्यू टाका. 33 प्लस बी प्लस बी मायनस 18 इक्वल टू 180 डिग्री. मग आता अँगल बी सांगा किती येत आहे? 55 डिग्री. हे लक्षात आलं? हॅलो, हे लक्षात आलं का? येस सर. पुढे बघा.
शो दॅट ते हाव झालेलं आहे बघा. शो दॅट द पॉइंट्स A -3 2, B -5 5, C 2 -3, D 4 4 are the vertices of rhombus. काय ना? रोम्बस म्हणजे काय? हॅलो, ऑल साइड्स आर सेम. अजून अँगल्स आर नॉट इक्वल. मग आता ए बी काय येईल सांगा बरं. ए बी स्क्वेअर रूट ऑफ काय फॉर्म्युला x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. सांगा मला पटपट आन्सर. बोला बाळानो. हॅलो, AB is equal to root 53. रूट 53 येते का? बीसी किती येते? बीसी 749 -3 + 5 49 प्लस रूट 53 येत आहे. CD 4 - 2 2, 4 + 3 7, रूट 53 येत आहे याचं पण. आणि DA किंवा AD काही काढा. 4 + 3 7, 4 - 2 2, रूट 53 येत आहे. सगळ्या बाजू समान आल्या. आता रोम्बसला जर रेक्टँगल असेल, स्क्वेअर असेल, तर स्क्वेअरचे डायगोनल काय असतात? सेम असतात. इथे डायगोनल काय येणार रे? AC काढावा लागेल तुम्हाला. AC काय येतोय बघा. AC आणि BD. AC काय येतोय सांगा. 2 + 3 5, 5 चा स्क्वेअर 25, -3 - 2 तो पण 5, रूट 50 येते म्हणजे 5√2. बरोबर का रे? हॅलो, हॅलो, हे बरोबर आहे का? हॅलो बाळानो. बीडी काय आलं? बीडी सांगा आता. काढा एक तरी. सगळं काढून दिलंय. किती येत आहे? हॅलो, हे रूट 50 येत आहे आणि हे रूट 162, म्हणजे AC नॉट इक्वल टू BD. याचा अर्थ ABCD काय असला पाहिजे? रोम्बस असला पाहिजे. सगळ्या बाजू समान, डायगोनल नॉट इक्वल. हेन्स ABCD इज आर द व्हर्टायसेस ऑफ रोम्बस. कळतंय का? हॅलो,
हॅलो. येस सर. झालं काय त्याच्यात कोणाला काय अडचण आहे? काही अडचण आहे का? हॅलो. नाही सर. हा कोऑर्डिनेट जॉमेट्री संपला, एवढाच होता पार्ट. नेक्स्ट आपण बघणार आहे क्लॉक्स अँड कॅलेंडर. क्लॉक्स अँड कॅलेंडर. चॅप्टरचं नाव लिहा, क्लॉक्स अँड कॅलेंडर. आपण महत्वाचा टॉपिक आहे क्लॉक्स अँड कॅलेंडर. कळतंय का? हॅलो. हॅलो. क्लॉक्स बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? बेसिक नॉलेज सांगा. हॅलो. बाळांनो, क्लॉक बद्दल तुम्हाला जी माहिती आहे तेवढं सांगा बेसिक. काहीच माहिती नाही क्लॉक बद्दल. काय विचारतोय? हॅलो. अरे काय विचारतोय मी तुम्हाला? क्लॉक्स बद्दल माहिती आहे काय काय आहे तुम्हाला ते सांगा. क्लॉक म्हणजे काय असते? हॅलो. एवढं तरी सांगा क्लॉक म्हणजे काय? घड्याळ. हा, त्याची घड्याळ म्हणजे काय असतंय? एक कंप्लीट सर्कल असते 360 डिग्री. काय असतंय? हॅलो. बोला बोला बोला, बरोबर आहे तुम्ही बोलताय ते. कंप्लीट सर्कल असते सर 360 डिग्री. सर्कल असं म्हणू नका. क्लॉक म्हणजे काय मी विचारलंय तुम्हाला. क्लॉक काय आहे तुम्हाला? काय असतंय क्लॉक म्हणजे? an instrument showing time. एक असं इन्स्ट्रुमेंट जे टाइम शो करत. कळतंय का? हॅलो. येस सर. हा, आणि कॅलेंडर म्हणजे काय असतं? कॅलेंडर.
काय असतंय? कॅलेंडर असते का नसते? हॅलो, बाळांनो. येस हा, काय असते कॅलेंडर म्हणजे मग? It shows date, month, and year. A chart which shows date, month, week, year, day. बरोबर ना? हा सर. मग जानेवारी मध्ये किती दिवस असतात? 31. फेब्रुवारी 30. देवकते, फेब्रुवारी म्हटलंय मी. 28 किंवा 29. 20 or 10, 29. कसं काय 30 म्हटला? जी गोष्ट आपण दररोज बघतो ती कसं काय विसरतो एवढं लवकर? मार्च मध्ये हा 31. एप्रिल एप्रिलला 30. 30. हा, मे 31. जून 30. जुलै 31. ऑगस्ट 31. ऑगस्ट. हा, बघा एकदा कॅलेंडर काढून बघा. 31 असते सर. जुलैला पण 31 आणि ऑगस्टला पण 31. पुढं सप्टेंबर 30. ऑक्टोबर 31. नोव्हेंबर 30. डिसेंबर 31. क्लॉक मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात? Second, minute, hour. सेकंड, मिनिट, आवर. गोष्टी सांगा. अंक आणि काटे. काय? अंक, डिजिट. डिजिट्स एक झालं. अजून काय काय असतं?
हा हॅलो हॅलो सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. सेकंद काटा, मिनिट काटा आणि तास काटा. बरोबर. हा. त्याला सेकंड हँड, त्यानंतर मिनिट हँड म्हणजे मिनिट काटा आणि आवर हँड म्हणजे तास काटा असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. कळतंय का? येस सर. हा सेकंड काट्याला काय म्हणायचं? सेकंड हँड, पुढं आवर हँड आणि मिनिट हँड. लक्षात राहील का? येस सर. ह्या गोष्टी येतात एक्झाम्पल सोडवताना. दुसरी गोष्ट मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्कल मध्ये डिवाइड केलेलं असतंय. म्हणजे सर्कल मध्ये टोटल किती डिग्री असतात? 360. 360 डिग्री. बरोबर. येस सर. 360 डिग्री मध्ये टोटल 1 तास कव्हर होतो. एका तासात किती मिनिटं असतात? 60 मिनिटं. एका तासात जर 60 मिनिटं असतील आणि टोटल डिग्री 360 असेल तर एका मिनिटाला किती डिग्री होतात? हाफ डिग्री, 0.5. तर बरं कसं काय काय करायला लागलाय? कसं गणित करताय? हॅलो काय विचारतो मी? डिग्री विचारणार सर तुम्ही? हा डिग्रीच की. जर टोटल एका तासामध्ये 360 डिग्री आहेत तर आणि एका तासामध्ये 60 मिनिटं असतात असं म्हटलंय मी, तर एका मिनिटाला किती डिग्री होतात? सोपा क्वेश्चन आहे. 360 डिवायडेड बाय 60 ना, म्हणजे किती येणार? 6. 6 डिग्री पर मिनिट. लक्षात राहील. तसंच एका तासामध्ये टोटल 360 डिग्री म्हणजे फुल सर्कल 360 डिग्री झालं. बरोबर. हा येस सर. टोटल ह्याचे पार्ट किती केलेले जातात तासाचे? किती पार्ट असतात क्लॉक मध्ये? 12. 12 पार्ट. म्हणजे तास काट्याबद्दल बोलायला लागलोय मी आता. आता पहिल्यांदा मिनिट काट्याबद्दल बोललो, आता तास काट्याबद्दल बोलायला लागलोय. तास काटा टोटल 12 पार्ट मध्ये म्हणजे 12 हे आहेत मेजरमेंट. बरोबर. मग एका तासासाठी किती डिग्री होणार टोटल? 30. 360 डिवायडेड बाय 12. 30 डिग्री. बरोबर. एका तासासाठी 30 डिग्री. बरोबर. हा येस सर. मग बघा एका तासासाठी तास काटा 30 डिग्री मध्ये फिरतो. मग तो एका मिनिटासाठी किती डिग्री मध्ये फिरेल? .5 डिग्री. 30 डिवायडेड बाय 60, 0.5 किंवा 1/2. ठीक आहे. लक्षात येतंय का? येस सर. बघा काय काय लक्षात ठेवलं आपण. मिनिट हँड
टोटल 360 डिग्री कव्हर करतो एका तासामध्ये. म्हणजे एका मिनिटात तो किती डिग्री कव्हर करतो? 6 डिग्री कव्हर करतो. बरोबर. Yes. तसंच तास काटा एका तासामध्ये टोटल 12 पार्ट मधला एक पार्ट कव्हर करतो. बरोबर आहे ना. सपोज 12 वर काटा असेल दोन्ही आणि 1 वाजण्यासाठी तास काटा हा 1 वर जातो आणि मिनिट काटा 12 वर जातो, त्यावेळी आपण 1 वाजले म्हणतो. बरोबर आहे का? Yes, sir. म्हणजे तास काटा किती डिग्री फिरतो? तर 30 डिग्री. एका तासामध्ये तास काटा 30 डिग्री फिरतो आणि मिनिट काटा किती फिरतो? 360 डिग्री. आता मग ते काय म्हणतात की तास काटा एका मिनिटाला किती डिग्री फिरतो? तर 30 डिवायडेड बाय 60 म्हणजे हाफ डिग्री किंवा 0.5 डिग्री. लक्षात येतंय? Yes, sir. हा पहिला बेसिक रूल आहे क्लॉक्स मधला. क्लॉक्सचे जे एक्झाम्पल सोडवतो ना आपण, ते सोडवताना बेसिक रूल जो वापरला जातो तो हा आहे. चॅप्टरचं नाव लिहिलं, क्लॉक्स अँड कॅलेंडर. हॅलो. लिहिलं? पुढं सिलेबस लिहा. क्लॉक्स, त्याच्यामध्ये फाइंडिंग द टाइम व्हेन अँगल बिटवीन टू हँड्स इज गिवन. Then finding the angle between two hands at a given time, and questions on clocks gaining or losing time. Calendar मध्ये finding the day when another day is given, finding the day when another day is not given, and matching the calendars of a month. Hello. बाळांनो, Yes, sir. लिहिलं काय? झालंय? थोडं राहिलं. लिहिलं. हॅलो.
हॅलो, झालं सर. नेक्स्ट, इंट्रोडक्शन टू क्लॉक्स. Introduction to clocks. A clock is an instrument that shows what time of day it is. For example वगैरे काय लिहायची गरज नाही. That shows पासून लिहा डायरेक्ट. A clock is an instrument that shows what time of day it is. Important points म्हणा. Clock formula. (11 by 12). आता इकडे बघा, मी मगाशी बोलल्याप्रमाणे मिनिट हँड covers one full circle, that is 360 degree in 1 hour. That means 360 by 60, 6 degrees per minute. An hour hand covers one part of 12 major parts of circle, which means it covers 30 degrees in 1 hour. That is half degree per minute. इथपर्यंत लिहा. तिथपर्यंत लिहून झालं की सांगा रे.